औक्षण या ठिकाणी व्हावं. आंबेडकर मॅडम, सीमा मॅडम आणि कल्पना मॅडम. सुरू झालं. भारतीय परंपरेमध्ये औक्षण हा वाढदिवसाचा अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. तो या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपल्या सगळ्यांच्या विशेषपणे ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांच्या आयुष्याची मंगल कामना आपण या औक्षणाच्या निमित्तानं करतो. सुवर्ण औक्षण, दीप औक्षण आणि पुष्पाचं औक्षण या सगळ्या औक्षणांनी आपलं आयुष्य समृद्ध व्हावं अशा प्रकारची कल्पना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असते आणि ती प्रत्यक्षात औक्षणाच्या रूपाने येते. एक मंगल कामना ती असते आणि या मंगल कामनेमध्ये आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा असतात. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या सद्भावना या औक्षणाच्या रूपाने प्रकट होत असतात. दिव्याचा मंद प्रकाश निरांजनामध्ये असतो, तबकामध्ये असतो आणि तो आपल्याही चेहऱ्यावर असतो आणि ज्यांचं आपण औक्षण करतो त्यांच्याही चेहऱ्यावर असतो. त्या प्रकाशामध्ये आणि ज्यांचं आपण औक्षण करतो त्यांच्या खरं म्हणजे जे आपले पितृतुल्य असतात त्यांच्या विचारांच्या प्रकाशानं आपलंही जीवन उजळून निघावं हाही प्रयत्न असतो. म्हणून त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या सगळ्यांनी औक्षण करावं असंही अपेक्षित मेघा या ठिकाणी औक्षण करतात. यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही मंडळींना सरांचं स्वागत करायचं आहे. तर मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करावं. आदरणीय परमते काका या ठिकाणी आले, ज्यांनी सुद्धा आपल्या वयाची 76 वर्ष पूर्ण केलेली आहेत. 78 पूर्ण झालेले ते माझे शिक्षक. काका उभे राहा, फोटो काढायचे. आणि एक दिलखुलास अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सातत्यानं आमच्यासोबत वावरणार. मी भांगे काकांना विनंती करतो की त्यांनी भांगे काका प्राणायाम मंडळाचे
एक मोठे आधारस्तंभ आहेत ते पुष्पगुच्छ देऊन काकांचं स्वागत करत आहेत. अतिशय म्हणजे प्राणायाम मंडळ महिने गेल्या काही काळात लॉकडाऊनमुळे बंद आहे. ते अभिष्ट चिंतन करतात मागे काका. सकाळी सुद्धा कार्यक्रम झालाच असेल त्यांचा. महाविद्यालयाच्या वतीनं प्राचार्य शिर्के सर, ज्येष्ठ प्राध्यापक शेटे सर, ग्रंथपाल सुधीर नारखेडे, प्राध्यापिका डॉक्टर सीमा शेटे, कल्पना राऊत सरांचं अभिष्ट चिंतन करत आहेत. सावित्री समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने विनोद भगत या ठिकाणी आलेले आहेत. सरांचे विद्यार्थी ते पुष्पगुच्छ देत आहेत. आणि आता 4 वाजले. पुढल्या ज्या इच्छा असतील, शुभेच्छा असतील त्या हरे हो. मंगला माळवे विद्यार्थी मोठी कुंडी आणली आहे जास्वंदाची. विसरून गेलो होतो मी. ती त्यांनाही उचलत नाही आणि नाही उचलत नाही. हा महत्वाची गोष्ट सांगितली की न पण त्या पेलवल्या आपल्याकडून नाही पेलवलं. मी काकूंना विनंती करतो फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. आपण इथे या आणि मंगला माळवे यांना विनंती करतो यांनी कृपया सरांच्या शेजारी बसावं. फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत. या पुढची सूत्र मंगला माळवे यांच्याकडे सोपवतो. सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर रमाकांत बोलते सर यांच्या जन्मदिवसानिमित्त, वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर, तुमच्या शब्दांमधून जी संजीवनी वर्षानुवर्ष आम्हाला जिवंत ठेवून आहे, जी संजीवनी आम्हाला आपण प्रदान करत आहात, तशीच संजीवनी, तशीच मायाची पाकळ आणि तशीच प्रेमाची छाया सदैव आमच्या सोबत राहावी ही आजच्या दिवशी अपेक्षा करतो. आज आम्हाला जे लोक आज इथे बघत आहेत त्यांना मी थोडंसं काही वर्ष म्हणजे किमान 20-25 वर्ष मागे नेऊ इच्छिते की जेव्हा सर अमोलोत्तम कॉलेजला आम्हाला मराठी वाङ्मयाचे वर्ग आमचे घ्यायचे, आम्हाला शिकवायचे आणि संत तुकाराम शिकवायचे सर तेव्हा आम्हाला. मग सगळ्या पाखरांना पंख फुटले सर आणि पाखरं आपापल्या दिशेनं उडून गेली. वटवृक्ष मात्र तिथेच उभा आहे. आणि काही वर्षानंतर मी कॉलेजला गेल्यानंतर तिथून वळताना, कॉलेज जवळून वळताना मला आभास झाला की कोलते सर हातात पुस्तकं घेऊन समोरून येत आहेत. आणि कोलते सरच का नेमके आठवले हेही तुम्हाला सांगावं लागेल. कारण सगळ्यात पहिल्यांदा दूर गेलेल्या मुलाला, लेकराला आई आठवते. तर असं मातृहृदय असलेले कोलते सर मला नाही वाटत की एखाद्या विद्यार्थ्याला आठवत नसावं. मी तिथून जात असताना मला सर आठवले आणि मला काही ओळी तिथे सुचल्या, माझ्या मनात आल्या की मी त्या तुमच्यासोबत वाटून घेऊ इच्छिते की इंद्रायणीच्या काठावर जसे ऐकू येतात अभंगाचे स्वर, कॉलेजच्या वळणावर तुम्ही आजही दिसता सर. तर मला सरांना पाहिल्यानंतर पुन्हा आठवलं की लेकरांवर जी घालते अशी मायेची पाकळ ती आई आठवताना तुम्ही आठवतात. तर सर आठवले आणि
डोळ्यांच्या कडात ओलावलंय, कारण आता सर कॉलेजला नाही आहे, पण सर यवतमाळात आहे ही खूप मोठी संजीवनी सगळ्या विद्यार्थ्यांना आहे आणि त्यांनी असेच आपली मायेची पाकर आमच्यावर सदैव करावी ही अपेक्षा आहे. सर आता आपण म्हणजे मला असं वाटतं की आपण वाटून घेऊया आपले अनुभव सगळ्यांसोबत. सर पहिला आमच्या मनात हा विचार येतो की तुम्ही जेव्हाही भेटता की तेव्हा आम्हाला म्हणता की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, आणि कुणी न सांगताही इतरांच्या चेहऱ्यावर, तुमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असलेली व्यथा, वेदना, त्यांचं मन व्यथित असेल तर ते तुम्हाला जाणवतं. हा जो आनंदाचा ठेवा आहे, हा जो झरा आहे, हा तुम्ही ही जी ऊर्जा स्रोत आहे, हा ऊर्जा स्रोत तुम्ही इतक्या दिवसापासून सांभाळले. आज 80 वर्षाचं वय झाल्यानंतरही आजही आम्हाला तीच ऊर्जा तुमच्यापासून मिळते. हे तुम्ही कसं काय सांभाळलं? 20 वर्षांपूर्वी याच प्रांगणामध्ये आमच्या या विद्यार्थ्यांनी माझा षष्ठांगी सोहळा केला साजरा केला होता. आणि त्यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या पैशाने अनेक विद्यार्थ्यांकडे जाऊन 100 रुपये 50 रुपये असा निधी गोळा केला आणि एक ग्रंथ ज्याला आजही महाराष्ट्रामध्ये संदर्भ मूल्य आहे असा संदर्भ ग्रंथ हा सिद्ध केला आणि त्याचं नाव देखील अत्यंत कल्पक सार्थक असं मी म्हणेन. ऐशी कळवळ्याची ऐशी कळवळ्याची जाती खरी लाभावी. काय होतं त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन देखील मंगलाने केलं. तिच्यासोबत जयंत शेट्टे या दोघांमध्ये आकाशवाणीचे घोषक आहे. जयंत शेट्टे आता कार्यक्रम यवतमाळात नाही. या दोघांमध्ये स्पर्धा झाली. सर माझ्यावर जास्त प्रेम करतात असं प्रेम असं आयुष्यभर हे मिळालं. असं आयुष्यावर प्रेम मिळणारं जे भाग्य आहे ते मिळालं. काय होतं थोडं अशा प्रसंगी शब्द कुठत नाही. इतकं प्रेमाने नावून टाकतात विद्यार्थी आहेत, चाहते आहेत. जिथे जिथे गेलो त्या त्या ठिकाणी प्रेम लावलं. आणि म्हणून अशा प्रसंगी मला बोलणं तसं फार कठीण झालं असतं. पण आपली साध्य काहीतरी बोललं पाहिजे. मला प्रश्न केलाय की किंवा कसं काय हे म्हणजे मन करारे प्रसन्न हे तुम्ही कसं ठेवता आणि आमच्यामध्ये हे कसं तुम्ही निर्माण करता. मला वाटते मन, भावना आणि विचार, भावना आणि विचारांच्या पलीकडे मन नाही. भावना आणि विचार जे असतील त्याप्रमाणे मन असतं. आणि म्हणून काय की तुकारामाचा उल्लेख केला, घनश्यामने देखील. मला अनेक आमचे विद्यार्थी काय तुकाराम म्हणायचे. मी नामदेव शिकवत होतो की डॉक्टर मी कुत्रे वगैरे विद्यार्थी असताना त्यावेळेस मला ते नामदेव म्हणायचे. म्हणजे प्रयत्नपूर्वक
ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. आणि यामागे कसं की मनाची प्रसन्नता ही कशी, जिव्हाळा असला तर प्रसन्नता, आपल्या अंतःकरणात जिव्हाळा असला, प्रेम असला तर प्रसन्नता येईल. आणि ते नसलंच तर प्रसन्नता कशी. आणि मग विद्यार्थ्याप्रती म्हणजे मग विद्यार्थ्यांपर्यंत जे काही आपलं देणं कर्तव्य आहे त्या विषयाप्रती देखील आपल्याला जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि म्हणून मी फक्त काही हे MA चे वर्ग त्याच वेळेस नाही, अगदी प्री युनिव्हर्सिटी फर्स्ट इयर वगैरे फायनल पर्यंत, BA फायनल पर्यंत ज्या ज्या वर्गात जात असतो त्या वर्गातला मला असा मिळणारा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि मी समरसून जायचो आणि त्याच्यामुळे एक प्रसन्नता निर्माण व्हायची. कधी वर्गात जायचो आणि त्या दिवशी जो काही अभ्यासक्रम नित्याचा असेल तो जरा वेगळा ठेवून म्हणायचो आज आपण कवी संमेलन, जशी येईल तशी म्हणा, जशी येईल तशी. आणि मग संधी मिळायची आणि म्हणायचे, सादर करायचे. असंच कधी मग एखादा विषय, कधी कथा, असं मी त्यांच्यामध्ये रमून जायचो. हे जे रमण आहे ते त्या विद्यार्थ्यांप्रती आपल्याला जे वाटते, आपलं धर्म कार्य एक प्रकारे शिक्षकाचा एक धर्म आहे, तशा प्रकारे त्याचं जर आपल्या मनात जागर असला, तसं भान असलं तर आपोआपच प्रसन्नता निर्माण होते. हे फक्त महाविद्यालयात, हे महाविद्यालयात होतच, पण त्याच्यानंतरही जिथे जिथे गेलो ते तिथे मी प्राथमिक शिक्षक होतो. 6 वर्षे अगदी एका लहानशा गावात, त्या गावातल्या दुसरीतल्या, तिसरीतल्या, 5वीतल्या त्या मुलांनी मला शिकवलं. त्या मुलांनी मला माझ्या मनात प्रसन्नता निर्माण केली. म्हणजे आपल्यामुळेच प्रसन्नता निर्माण होते असं नाही, आपल्यामध्ये कुणामुळे प्रसन्नता निर्माण होते. माझ्या डोळ्यासमोर आजही ती चित्र आहे त्या लहान मुलांची, थोडी मजेदार. एक उठायचा नेहमी आणि करंगडी दाखवायचा. आता अलीकडच्या मुलांना माहिती आहे, खेड्यापर्यंत करंगडी दाखव. एखादा उठायचा तो 2 बोट दाखवायचा. एखादा अशी सवय होती की तो उठायचा बस हालतच राहायचा. धनगराचा परब्या होता तो, आणि एक रुपयाचा जिन्या होता. असे किती मुलं होते ज्यांच्यामुळे आपण कसं खूप ताजं पडायचं. शाळा सुरू व्हायची काहीतरी 10, 10:30, 9, 9:30लाच वर्गातल्या पोरी यायच्या. मच्छी सुशी काय, म्हणजे मी हे नावं देखील होते ते सगळे. गुरुजी भांडे आम्ही घासून देतो. शाळेतच स्वयंपाक भांडे हे त्याच्यातून मिळत, संस्कार त्याच्यात. हा संस्कार कुठून मिळाला असं आपल्याला वाटत असेल. हा जिथे जाईल तिथून मिळाला. म्हटलं की सगळं घडवता येईल काय, घडावं. ते आम्ही घडलो, ते तुम्ही बी घडाला असे कार्यक्रम तर आपल्याला घडवलं. थोडं बालपणाबद्दल मला पहाटे सकाळी आई
हरिपाठ चालू तसे घुसळण करायची. एवढं कुठं दैच आहे ते काही दिवस सोबतीत पाहिजे. मग राजोनी पण टाकायचं. सकाळी कितीतरी वेळ ती भांड्याने ताकद वाटायची. कधी दुखलं खुपलं कोणाकडे तर दही द्यायची, दूध द्यायची. निरोप पाठवूनही बोलवायची. हे कुठे जाईल, हे कुठे जाईल, आपल्या सोबत घडणार कुठे जाईल. संस्कार देण्याची जी काही भावना आहे तिथून निर्माण होते. न्यायानं जगलं पाहिजे, काटेकोर जगलं पाहिजे असं आमचे वडील होते. थोडं विषयाच्या बरोबर नाही. 4 भाऊ होते. मी काहीतरी 10. आमच्या घरी हिस्से वाटे, जमिनीचे, घरातल्या सामानाचे. ते हिस्से वगैरे आमच्या वडिलांनी नाही, माझे वडील मोठे होते. गावातल्या सन्माननीय लोकांनी बाबांनी समोर ठेवलं की हे सगळं आमचं आहे, एवढी जमीन आहे. एवढं त्यांनी त्याचा अभ्यास केला, हिस्से केले. माझे वडील मोठे होते. पहिला होता लहान काकांनी, नंतर दुसऱ्या, तिसऱ्या. आमचे वडील होते शेवटचा. स्वीकारला आनंदाने. अगोदरच्या वर्षी 2 बहिणींचे लग्न झाले होते. मोठ्या घरी झाले होते. आता काही तासाचं लग्न असतं. 2 दिवसाचे म्हणजे 2 पंक्तांचे लग्न, प्रतिष्ठेची बाब होती. आम्हाला 2 पंक्ता पाहिजे, 2 पंक्तांचे. कर्ज झालं. मी फॅक्टरीत जेव्हा झालो तेव्हा शिकता नाही आलं, कालेमध्ये जाऊन. पण शिकायचं जमतच म्हणून शिकला. पण 6 वर्ष, त्या 6 वर्षात मी PA झालो. नापास या गोष्टीशी माझी चांगली मैत्री होती. मी प्रत्येक टप्प्यावरच नापास झालो. 1 टप्पा प्री युनिव्हर्सिटीचा भरकन पास, मॅट्रिकला नापास, प्री पास, नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, MA पार्ट 1 वगैरे नापास. प्रत्येक नापास, पुन्हा द्यायचे. पण नापास झाल्यावर दुसऱ्या वर्षी कसं आणि मग यश. अशा प्रकारे जीवन आहे. वडिलांकडून ते मिळालं की आपण उल्लेख केला की मी अनेक वडिलांवर नापास होतो. आपल्या सोबतचे, आपल्या हातून घडलेले विद्यार्थी आहे, खूप मेहनत होतात सर. आयुष्यामध्ये अचानक काही एखादं संकट समोर आलं की त्यांना मळत काढून आल्यासारखं वाटतं आणि तुमच्यापासून त्यांना प्रेरणा मिळते, जगण्याची संजीवनी मिळते. आता ह्या व्यतीत होणाऱ्या जीवनाला आयुष्य खरोखर अशा पद्धतीने घडवता येईल का? प्रसन्नता ही आयुष्याची चावी असं म्हणू शकतो का? प्रसन्नता घडवता येते म्हणजे काय की एखादा गायक असेल त्याला रियाज करावा, म्हणजे ते अगदी पाठवावं लागतं. असं कोणी काही प्रसन्नता घडवून नाही देत. आणि ते घडणं हे आपल्यावर अवलंबून असतं. हे घडणं जरा चांगल्या आदर्शांमुळेही होऊ शकतं, आपल्या कुटुंबामुळे होऊ शकतं, आपल्या अवतीभोवतीच्या समाजामुळे होऊ शकतं. जे जे चांगलं असेल ते त्यातून घडता येतं. आणि ग्रंथांमधून निश्चितच घडता येतं. आपल्याला माहित आहे की आपण ग्रंथ प्रामाण्य वगैरे ही गोष्ट मानत नसलो तरी जे ग्रंथात चांगलं आहे ते प्रमाणच आहे, ते मानलंच पाहिजे. त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. जगाला प्रेम अर्पण आहे. साने गुरुजींनी सांगितलंय, जगाला प्रेम अर्पण आहे.
पण कुठेतरी आपल्या अंतःकरणात ते शिरू दिलं पाहिजे. काही वेळापूर्वी असा विषय निघाला माईक जवळ की आता मोबाईलला पण समोर धरतो, बराबर ते त्याच्यावर आलेले काही चांगली वचनं वगैरे बराबर आपलं पुढे ढकलत असतो. ते मनात कुठे बसत नाही, आपल्या बसत नाही. ग्रंथ असे आहे की ते वाचता वाचता आपल्याला थांबवतात. ग्रंथ थांबवतात आणि विचार करायला लावतात. ते विचार करायला लावणं जे आहे ते मनात रुजवत असते. त्यातून मग घडवता येते स्वतःला. काय प्रेम, जगाला प्रेम अर्पावे, साऱ्या संतांनी महंतांनी हे सांगितलं. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज यांनी म्हटलं आहे, प्रेम हा संस्कृतीचा सारांश. म्हणजे एकंदर आपलं जगणं जे आहे त्या जगण्याचं सार म्हणजे सार्थक कशात असेल तर प्रेमात आहे. प्रेम वाटण्यात आहे. काय तर ते वाटणारा वाटेल, परंतु घेणाऱ्याचा हात चांगला प्रशस्त असला पाहिजे तर घडता येतं. स्वामी चक्रधरांची आठवण केली पाहिजे. आपण लीळा चरित्र एकांक वगैरे शिकलो, गोविंद प्रभू चरित्र आहे. चक्रधरांनी म्हटलं की ज्ञानात बसी प्रेम उत्तम. 3 शब्द आहे. ज्ञानात बसी पेक्षा प्रेम उत्तम. प्रेमाला प्राधान्य. संतांनी भक्तीलाच प्राधान्य दिलं. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रेम. एखाद्याबद्दल आपल्या मनात अपार आदर निष्ठा असणं ही भक्ती. भक्ती म्हणजे प्रेम. संतांनी ते शिकवलं. आता आम्ही संतांचं गाथाही वाचत नसू, त्याच्यावर जे काही लेख असतील तेही वाचत नसू, चांगलं साहित्य वाचत नसू, हे आपल्या अंतःकरणात शिरत नाही. आणि म्हणून ग्रंथही आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवतात. म्हणून तो असं म्हटलं की अपेक्षा केली पासून कसं घडवता, म्हणजे आम्ही घडवत वगैरे नाही, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. शिक्षक हा तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी, चांगले विचार, ते तुम्ही किती आपल्या स्वतः भरतात त्याच्यावरती अवलंबून असतात. पण त्यातून निश्चितच घडता येतं. कष्टप्रद असतं. रियाज करायचा असला तर खूप याला पथ्य पाळावे लागतात. आणि अनेकदा अनेक प्रकारचे व्यत्ययही येतात. मग हताश व्हायला लागतं. आपल्याला कसं जमेल, चांगलं सूर लागणारच नाही असंही वाटायला लागतं. मग काय, कुणीतरी असं म्हटलं, चांगल्या उडी आहेत कुणाच्या तरी, कितीही उसवत गेलो तरी नाते जपावेच लागते. कितीही उसवत गेलो तरी नाते जपावेच लागते. तळतळून जीवाची चाळण होत असली तरी मनात असावा लागतो शिवून जोडणारा शुभ्र पांढरा धागा. तो पांढरा धागा आपल्याजवळ असेल तर शिवता येतो. सर, आपण सांगितले की संयमी राहावं लागतं, अनेक गोष्टी समोर येतात. प्रत्येक मातीची सोबत मूर्ती होत नाही, मूर्तीसाठी विशिष्ट माती असावी लागते. पण तुमच्यासमोर जी वेगवेगळ्या मातीतली माणसं येऊन गेली, जी विद्यार्थ्यांच्या रूपात येऊन गेली, त्यांना घडवताना तुम्हाला प्रयासही पडले असतील, कसोटीचे क्षण सुद्धा आयुष्यात आले असतील. अशा कसोटीच्या क्षणी कसा काय संयम ठेवला असेल? नाही, ते विद्यार्थ्यांना शिकवतात किंवा मार्गदर्शन करताना म्हणून प्रयास नाही पडले. जे आपण आयुष्यात करतो किंवा आपल्याला करायचं असते त्या विषयाबद्दल आपल्याला प्रेमच नसेल, निष्ठाच नसेल, तर मग प्रयास पडतील.
अन्यथा प्रयास कशाला पडेल? तो तर आनंदाचा भाग आहे, आनंदाचा भाग आहे. तू म्हटलं त्याप्रमाणे अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात, पण ते कसं आहे की चित्त शुद्ध तरी शत्रू ही मित्र होती. म्हणजे शब्दाच्या अर्थ ना घेऊन ते शत्रूचा संबंध नाही. म्हणजे आपलं चित्त शुद्ध असेल तर बाकीचे देखील त्यांच्यामध्ये स्नेहभाव निर्माण होतो. आणि म्हणून विद्यार्थी हे जे काय आपण मार्गदर्शन करीत असताना अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात. आणि मग अनेक प्रकारचे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे, मला आठवते आता त्यावेळेस ते काहीतरी आपलं चुकलं वगैरे असं वाटते. ते आरंभीच्या काळात 2-3दा म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगलं ठोकलेलं त्या वर्गात, चांगलं ठोकलंय. पण मला आठवतेच की ते माझ्याशी अधिकच प्रेमाने वाढले, अधिक प्रेमाने वाढले. त्यांनी कधी कधी कटुता नाही धरली. आपल्या गावात एक चांगला आमच्या याच्यात विद्यार्थी होता, त्याचं नाव गेला विचारात, दीक्षित होता, प्रसिद्ध होता तो. वर्गात अत्यंत नम्र, शाहू चव्हाण होते. गावभर केव्हाही भेटले नम्रतेने नमस्कार करायचे. काय केलं असेल त्यांनी नम्रतेने नमस्कार, आपलं वागणं तसं होतं. म्हणून आपण कसे वागतो, आपलं आचरण कसं आहे यावर विद्यार्थी आहे. आचार हा विचार हा आचाराचा बाप आहे. मग विचारातून आचार निर्माण होतो. म्हणून पहिल्यांदा चांगले विचार हे आपल्यामध्ये आले पाहिजे आणि त्यातून आपलं आचरण हे चांगलं घडू शकतं. ते तसं जर समाजामध्ये त्याचं भान ठेवलं तर निश्चितच समाजामध्ये जिकडे तिकडे प्रेम निर्माण होऊ शकतं, सद्भाव निर्माण होऊ शकतो. आणि काही गोष्टी या मंत्रासारख्याच असतात. ते तुला काही नवीन नाही, ते घनश्याम वगैरे काही विद्यार्थी असले तर त्यांनाही नवीन नाही आहे. सावित्रीबाई फुलेंचं मन माहीत आहे तुम्हाला. सावित्रीबाई फुलेंच्या मनाला सृष्टी सुंदर दिसायची, सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे. कसं वाटू शकतं हे मन असेल वाटू शकतं. पण कळकळ कशी? आणि म्हणून मग हे जर इतकं सुंदर जीवन आहे तर मग सावित्रीबाई सांगतात आपल्याला, आणि नुसतंच कोणाला सांगत नाही, आपल्या स्वतःच अपेक्षा करतात, सद्भावाच्या पर्जन्याने भरून टाकू वारे, सद्भाव करून टाकू जिकडे तिकडे. तर हे जे आहे हे आपल्या मनातून येत असतं. आणि मन हे घडलेलं असते ते अगदी बालपणापासून घडलेलं असते. म्हणजे मला आठवते ते नंतर सांगितलं. सर, समाजाचा माणूस काही ना काही देणं लागतं. आणि बहुतेक वेळा असं होतं की माणूस आपल्या कोशात राहतो आणि आपल्या गरजा पूर्ण झाल्या की आपली दैनंदिन दिनचर्या करत राहतो किंवा आपण यावरची जबाबदारी आहे ती पार पाडत राहतो. त्या व्यतिरिक्त तुम्ही समाजासाठी बरेचसे उपक्रम राबवले. यवतमाळमध्ये सुद्धा अनेकांना मदतीचा हात दिला. नंतर आपण म्हणूया की ज्येष्ठ नागरिकांचे योगाभ्यास वर्ग चालवतो आपण. आणि पाडवा पहाड, त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारखा इतका मोठा डोंगर आपण उचलून धरला जबाबदाऱ्यांचा. हे करत असताना सातत्यानं ही जी तुमच्यामध्ये जे चैतन्य आहे ते आम्हाला जाणवत होतं. तर हे चैतन्य टिकून तर आपण ठेवलं, सोबत संयम सुद्धा ठेवला. यावेळी असं वाटत होतं का की कुठेतरी विसरायला पाहिजे, कुठेतरी थकल्यासारखं वाटतंय किंवा काहीतरी आता आपण करू शकणार नाही असं वाटलं का आयुष्यात? नाही, आजही वाटत नाही.
बहिणाबाई चौधरींनी म्हटलंय, तू याच्या अगोदरच्या प्रश्नाशी संबंधित आहे आणि या पुढच्या स्थिती की आपण जीवनाकडे कसं विधायक सकारात्मक भावनेनं पाहिलं पाहिजे. पण आपण कुठंच बसतो, मोठा गाडी बंगला आहे तरी देखील कुठत असतो. आणि जेव्हा आपण असं कुठत असतो तेव्हा आपण काही चांगलं नाही जगू शकत. आणि मग बहिणाबाईंनी म्हटलंय की रडू नको माझ्या जीवा. कवी स्वतःशी संवाद करतो. तुका म्हणे मनाशी संवाद. तुकारामाचे अभंग हे नुसतं दुसऱ्याला सांगणारे नाही, स्वतःशी संवाद करणारे. म्हणून बहिणाबाई स्वतःच्या मनाशी किती सांगता येईल संवाद करते. रडू नको माझ्या जीवा, तुले रड्याची रे सव. अशी रड्याची रे सव असली तर कसं जमेल, पाऊलच पुढे पडणार नाही, रडतच बसेल ना. रडू हसव रे जरा, त्यात संसाराची सव. हे संसार म्हणजे जगणं. संसार म्हणजे आपलं नवरा बायको मुलं एवढं नाही आहे. कवितेतले अर्थ घ्यावे लागतात. टू रीड बिटवीन द लाईन्स असं म्हणतात. त्याच्या आतमध्ये काय आहे हे शोधावं लागतं. म्हणून रडू हसव रे जरा, त्यात संसाराची सव. अरे मग रडू हसव म्हणजे केव्हा हसता येईल, ती ऊर्जा ठेवावी लागेल. छलांग मारून मध्ये काटेरी कुंपण आलं, छलांग मारली पुढे जाता येईल, ती मारलीच पाहिजे. म्हणून रडू हसव रे. तुझ्यामध्ये ती शक्ती आहे. तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. हे सदैव मला मंत्रासारखे शब्द वाटतात. मग तुकोबा असतील, साने गुरुजी असतील, सावित्रीबाई फुले असतील, बहिणाबाई असतील, हे मंत्र आहे. म्हणून जुने कोणते मंत्र नाही आपल्याला येणार संस्कृतातले, पण हे नवीन मंत्र तर आत्मसात करा आणि ते आपल्यामध्ये रुजवा. तर हे असे मंत्र जर आपण सतत त्याचं चिंतन करत राहिलो, त्याचं मनन करत राहिलो, तर आपल्याला एक प्रकारची ही ऊर्जा ही प्राप्त होते. काहीतरी एक तू प्रश्न विचारला की सामाजिक बांधिलकी वगैरे. मला या माझ्या या प्रत्येक गोष्टीशी म्हणजे मी माझं जेव्हा म्हणतो तेव्हा काही माझा अहंकार वगैरे नाही. हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. मी जे माझ्या कुटुंबापासून, नात्यापासून, अवतीभोवतीच्या समाजापासून, शिक्षकांपासून, माझ्या कुटुंबापासून शिकलो त्याचा भाग आहे. आणि म्हणून मी नाही, माझ्यासोबत गीत हे जे काही आता सध्या काही मी जे केलंय, तू साहित्य संमेलनाचा विषय काढला, 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खूप गाजलं. आता काय खरं म्हणजे मी अत्यंत ऋणी आहे, मी अत्यंत कृतज्ञ आहे. किती नावं घेऊन तपशिलात जात आहे ते स्वतंत्र विषय आहे. पण सर्व सोबत होते तर ताकद होती. तू म्हटलं की तुम्हाला असं कधी वाटलं नाही काय? नाही वाटलं, आजही नाही वाटलं. सोबत आहे, सोबत चांगली पाहिजे. नदीला किनारा असतो दोन्ही बाजूचा, तो दोन्ही बाजूचा किनारा नदीचा प्रवाह असा छान सुंदर झुळझुळ ठेवत असतो. तो किनारा म्हणजे हे सर्व. आपण सर, आपण नदीचा उल्लेख केला. तुम्ही ज्ञानगंगेसारखे आपल्या दोन्ही तीरांना समृद्ध करत आजही सगळ्या सुजलाम सुफलाम करत सगळ्यांना जात आहे. नाही, मला म्हणायचं आहे त्या दोन्ही काठांनी मला समृद्ध केलं. पण तुम्हीही जे दिलाय सगळ्यांना, तुमच्या हातात असंख्य विद्यार्थी घडले सर. या विद्यार्थ्यांना आपण म्हणूया की
त्यांना बघताना कसं वाटतं तुम्हाला? आपली एखादी कलाकृती बघताना कसं वाटतं? एखाद्या कलावंताला, एखाद्या माणसाला आपण रुजवलेलं रोपटं मोठं झालेलं बघताना वाटतं, काय वाटतं तेव्हा? कोणत्या भावना असतात? अर्थात मला एक प्रकारचं बळ वाढवलं. एक प्रश्न काहीतरी ऊर्जा वगैरे, तर माझी प्रसन्नता वाढते, माझी ताकद वाढते आणि मला जगावंसं वाटतं. असे माझे खूप विद्यार्थी आहेत जे भूषणावह आहेत. मी आज मुद्दाम नावांचा उल्लेख करत नाही. तर ते पाहून त्यांचं कार्य म्हणजे नुसतंच एखादा खूप छान सुंदर देह असणारा स्मार्ट वगैरे ज्याला वरून तेवढेच सौंदर्य असते असं नाही. काय गुलालाची वरली अलंकार, आतला रस किती गोड आहे. ऊस ढोंगा सुखा मिळाला तरी रस नव्हे ढोंगा. काय गुलालाची वरली अलंकार. विठोबा म्हणतो, काळ्या विठोबा मी हा असा आहे अस्पृश्य म्हणून मला दूर राहावं लागतं. काय बोलतोस तू? माझ्यातली भक्ती देखील तेवढीच दूर आहे, ठणकावून सांगते. तर हे सर्व वरल्या रंगाने नाही, तर एखाद्याचं कार्य कसं आहे, तो जगतो कसा, त्यांनी कोणती जीवन मूल्ये स्वीकारली आहेत, आचरतो आहे आणि ती स्वतःच्या पलीकडे जाऊन त्याचं जगणं कसं आहे. स्वतःचं जीवन सुंदर करावंच, पण अवतीभोवतीचंही अंगण हे स्वच्छच असलं पाहिजे, तरच आपलं घर सुंदर दिसेल, नाही तर नाही दिसत. तर तशा प्रकारे असे अनेक विद्यार्थी आहेत, जिथे जातो तिथे तुकोबा तुला नेहमी येतात. तिथे तू माझा संगाती. तसंच काय जिथे जाऊ तिथे अशा प्रकारचं चांगलं कार्य करणारे, चांगलं कार्य कर, चांगली प्रतिष्ठा प्राप्त केलेली, लोकांच्या अंतःकरणात स्थान प्राप्त केलेले, एखादं चांगलं चिरकाल टिकणारं कार्य करणारे असे आहेत ना विद्यार्थी. ते सर्व जे आहेत ते पाहून मला खूप समाधान वाटतं, आनंद वाटतो. एक प्रश्न काहीतरी तू विचार की बा कशात समाधान आहे, ते समाधान याच्यातच आहे. आपण कसं जगतो आणि किती व्यापक होऊन जगतो, तुका आकाश एवढा. ही खूप चांगल्या ओळी आहे अविनाश धर्माधिकारीच्या. वरच्या ओळी आठवत नाही, पण नंतर म्हटला त्याने की जरी एक अश्रू पुसायासा, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, जरी एक अश्रू पुसायासा, तरी जन्म आजन्म कामाचा. शब्दशः अर्थ नाही घेणार आपण किंवा एक अश्रू एखाद्याचं दुःख नाही, तर असं थोडं तरी आपल्या आयुष्यात जर आपण काही केलं तर ते आपल्याला खूप काही सार्थकी लागलं असं वाटते. तशा प्रकारचं अनेक विद्यार्थी हे जगत आहे याची मला चांगल्या प्रकारे जाण आहे आणि ती देखील माझ्या मनाची प्रसन्नता ही वाढवीत असते आणि माझी ताकद वाढवीत असते. सर, आपण बोललात की विद्यार्थ्यांचं यश पाहून खरोखरच तुमच्यासारख्या गुरुला आनंद जो होतोय तो तर तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आम्हाला दिसत राहतो. एक
मला प्रसंग आठवतो की तुम्ही जिथे जाता किंवा तुमचे विद्यार्थी जेव्हा तुमच्या सानिध्यात येतात किंवा तुमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याबद्दल तुमचं त्यांच्याकडे आजही लक्ष असतं. तुम्ही त्यांना आजही घडवण्याचा प्रयत्न करता. तुम्ही एकदा कार्यालयात आले होतात आणि मला असं आठवतं की मी टिफिन खायचं विसरले होते सर. खूप रात्र झाली होती, वेळ संपत आली होती, ऑफिस संपत आलेलं होतं आणि मी जेवायचं विसरून गेले होते कामाच्या तंद्रीमध्ये. तर आपण हा प्रसंग चिंतन या कार्यक्रमात आकाशवाणीवर सांगितला होता. तर इतकं विद्यार्थ्यांच्या मनाच्या जवळ तुमचं मन आहे सर. हीच खरी आपण म्हणूया की तुमची छाया आहे विद्यार्थ्यांवर प्रेमाची. तर तुम्हाला काय अपेक्षा आहे सर, विद्यार्थ्यांनी कसं वागावं आज? त्यांनी जर कोणी शिक्षकी पेशात असतील तर त्यांनी कसं वागावं? अर्थातच म्हणजे कसं वागावं म्हणजे मी याच्या अगोदरही सांगितलं की आपण शिक्षकांनी कसं वागावं असं म्हणशील तर तसं तर ते काही नुसतं शिक्षकांनीच कसं वागावं असं नाही. समाजात आपण जे राहतो त्या सर्वांनीच तसं वागण्याची गरज आहे. कारण शेवटी काय की संस्कार हा माणसाच्या एकंदर जगण्याचा त्याच्या कार्याचा होत असतो आणि मग त्याचं जगणं हे भान असण्याची गरज आहे की आपण कसं जगावं, कसं वागावं. कारण त्याचं अनुकरण नंतरची पिढी ही करीत असते. तर हे याचा अगोदरचा विषय निघाला होता किंवा ते 92 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. ते आपल्याला माहीत आहे की इथे बसलेलं नाही माहीत आहे की आपला किती प्रकारे निषेध झाला, किती प्रकारे वर्तमानपत्रातून जाहीर निषेध झाला आणि किती प्रकारे हेटाळणी देखील झाली. पण तिथेच आपण मोडून पडलो असतो तर हजारो लोकांना जो आनंद भेटला तो भेटला नसता. म्हणून त्या क्षणी आम्ही जे प्रमुख कार्यकर्ते होतो त्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आम्हाला आमचं एक मूल्य मान्यच आहे. पण प्रसंगानुसार थोडस बदलावं लागते चांगल्या दृष्टीने. आम्ही त्यावेळेस म्हटलं असं की नाही असं कसं म्हणजे किंवा आम्ही उधळून जाऊ वगैरे आणि मग आम्ही तुमच्या सोबत नाही राहणार जर तुम्ही हे असं त्या बाई उद्घाटिका जर आल्या तर असंही आमच्यापर्यंत आलं. तो त्यांच्या काही अडचणी असतील तो भाग वेगळा. पण आम्ही हलून गेलो होतो ना, हलून गेलो होतो. कसोटी जे म्हटलं कसोटी लागली. आम्ही रात्री किती वेळ इथे बसलो. हिवाळ्यात दिवस होते, शेकोटी चालू होती. आम्ही निर्णय घेतला. आम्ही वरिष्ठांना भेटलो, वरिष्ठांनी काही मार्गदर्शन केलं आणि आम्ही ठरवलं की बा हे ठीक आहे. त्या येण्यामुळे जर असं काही होत असेल, अर्धा मंडप तयार होऊन राहिला आहे, होत आहे, तर आपण हे पचवलं पाहिजे. हे आपल्याला वर जे दडपण येत आहे ते पचवलं पाहिजे, पचवून पुढे चाललं पाहिजे. आम्ही पचवलं ते सर्व. आम्ही म्हणजे मी एकट्यात नाही, मी एकटा नव्हतो संमेलन, अनेक हजारो हात होते. पण प्रमुख जी मंडळी होती आम्ही पचवलं आणि म्हटलं की नाही आपलं संमेलन झालंच पाहिजे. आणि त्याप्रमाणे म्हणजे मला वाटते लोक सांगत होते की सभा मंडप आणि ग्रंथ प्रदर्शनात एका वेळेस 25,000 लोक असतील. पण एवढा आनंद देण्याचं कार्य संमेलनाने केलं, त्याच्यासाठी आपण पचवून टाकलं तर काय बिघडलं? सहन करावं. त्याच्याबद्दल त्या पचवण्याबद्दलही आम्हाला कोणीतरी दोष देणारच आहे. पण चांगलं काय होणार भविष्यात हे आपल्याला पाहायला त्यावेळेस आपण भान ठेवण्याची गरज असते. तर असे पुष्कळ कसोटीचे क्षण आले. पण त्या कसोटीच्या क्षणी
हा कोणीतरी आपल्याला दिलेला विचार हा आपण आचरणात आणला. सर, आपण उल्लेख केला की समाधानाची व्याख्या काय आहे. तुम्ही म्हणताय की समाधान माणसाला कशात असायला पाहिजे. माणूस आज मला हे हवं ते हवं लौकिक अर्थाने भौतिक सुखांच्या मागे धावत आहे आणि मन तेव्हाच प्रसन्न राहू शकतं जेव्हा ते समाधानी असेल. तर काय असायला पाहिजे समाधानाची व्याख्या. आम्हास आम्ही पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यावरचा. वर्डेकरांच्या 2 ओळी आहेत. म्हणजे आम्ही धावून राहिलो, म्हणजे दमछाक होईपर्यंत धावून राहिलो. सध्याच्या काळामध्ये मुख्यतः नोकरदार वर्ग, आम्ही मध्यम वर्ग, पैसा हा वाढला. आमच्या मनात त्याच्याबद्दल काही तक्रार नाही. आमचा आयुष्यावर नोकरी केल्यानंतरचा शेवटचा पगार होता 25,000 रुपये. तुलना करा. आता सुरुवात त्याच्यात दुपटी वगैरे म्हणजे लेक्चरच्या पैसा वाढलाय सांगायचं होतं. नोकरदार काम चतुर्थ श्रेणी असली तरी देखील हे आता हे समाजात सर्वत्रच, हे काही फक्त आमच्या पुरतं नाही, सर्वत्रच समाधानच नाही आम्हाला. आमच्यातला एक जण असा नाही कोणी की ज्याने आपली छाती दडपून जाईल इतकं कर्ज घेतलं नाही. खरंय, समजा नाही घेतलं एवढं तर काय. कुठे थांबायचं, कुठे स्वतःवर बंधन घालायचं, कुठे संयम ठेवायचा, हे आम्हाला कळलं पाहिजे ना. काय पण आता आमच्यासारखी जी वरिष्ठ मंडळी अगोदरच्या पिढीतली, त्या पिढीतले काय टीव्हीवर काय पाहावं काय नाही हे जर आम्ही भान ठेवत नसू तर आमच्या मुलांकडून आम्ही काय अपेक्षा करणार आहे. म्हणून प्रत्येक कुटुंबातल्या आई बापांनी देखील आम्ही कसं जगायचं, आमच्या मुलांसमोर कसं वागायचं, लहान लहान गोष्टी आहे, लहान गोष्टी आहे, मोठा परिणाम साधणाऱ्या आहे. तर वाहून राहिलो आणि मग काही चांगलं दिलं ते मनात ठेवाल की नाही, ते काही हिताचं आहे किंवा ते आनंद देणार आहे आपण पाहू की नाही. मुंबईचं एक जोडपं आहे, मी वृत्तपत्रातून वाचलेलं आहे. एक जोडपं आहे, ते वर्षभर वेगवेगळ्या फळांच्या बिया जतन करते. त्या बिया धुवायच्या, त्या वाळत घालायच्या. वर्षभर पावसाळ्याच्या तोंडी ते रेल्वेत बसतात. जोडपं एक या बाजूने दरवाजाजवळ, एक त्या बाजूने दरवाजाजवळ. मोठ्या मोठ्या पिशव्या त्या बियांच्या असतात. त्या बिया फेकत राहतात. त्या बिया फेकत राहतात. काही तर उगवतील, काही तर उगवतील. असं काहीतरी आपल्या हातून उगवण्याची अभिलाषा आपल्या मनात असली पाहिजे. काय मिळते त्यांना, काही कोणी पैसा देतो नाही, पण तेवढं समाधान आम्ही किती धावलो आणि आमच्या घरातल्या कितीही नवीन नवीन विज्ञानाने दिलेल्या वस्तू आणल्या, खूप चांगल्या चांगल्या उंची, ते समाधान नाही म्हणजे. कारण त्याच्यासाठी आम्ही धावूनच राहिलो. शिवाजीराव भोसले इथे आले होते, त्यांनी आपल्या भाषणामध्ये या स्थितीवर काही शब्द उच्चारले होते. आमची घरं आम्ही भरून राहिलो,
अशा विविध नव्या नव्या साधनांनी आमची घरं आम्ही भरून राहिलो आणि आम्ही बाहेर धरून राहिलो. आम्ही बाहेर आम्ही धावून राहिलो. काय आनंद आहे. कुठेतरी हा आनंद कसा मिळेल याचा विचार करण्याची गरज आहे. आयुष्य मोलाचं आहे आणि कालचा दिवस पुन्हा नाही आहे. प्रसन्नता निर्माण करणारी एखादी हवेची झुळूक येते आणि मग आपण म्हणू की आता पुन्हा आली पाहिजे. येईल असं नाही. म्हणून क्षणाक्षणाचा विचार हा केला पाहिजे. कसं जगायचं हे आपण म्हणजे जे वडीलधारे आहेत कुटुंबातले वगैरे समाजातले त्यांनी हे स्वतःवर बंधन घातलं पाहिजे. स्वतःवर काही अशी मूल्य जपली पाहिजे. ते काही दुर्बलता नसते. सानेगुरुजींनी म्हटलंय संयम म्हणजे सौंदर्य, सौंदर्य म्हणजे सामर्थ्य. सानेगुरुजींनी म्हटलंय सौंदर्य म्हणजे संयम म्हणजे शरणता नव्हे. आपण अनेकदा आपले शब्द मागे घेतो किंवा आपली कृती मागे घेतो कारण त्या ठिकाणी संयमाची गरज असते. म्हणून हा संयम आपण बाळगला पाहिजे. आपल्या स्वतःवरची काही आपल्या स्वतःवरती बंधनं ही टाकली पाहिजे जगतानाची. त्याचा परिणाम नव्या पिढीवर होतो आहे. तर असं त्यातून त्यांना काहीतरी मिळेल आणि भोगवाद आसक्ती कुठेतरी आपणच ठरवली पाहिजे. कुठेतरी आपण म्हणून ते काढूनच चष्मा डोळ्यावरचा तर ते शब्दाचा अर्थ नाही आहे. डोळ्यावर खूप धूळ साचली आहे ना ती स्वच्छ करून पाहिली पाहिजे. तर ते डोळे म्हणजे प्रत्यक्ष हा चष्मा नाही आपल्या हृदयाचा काय जे काही त्याच्यावर कातड आलेलं आहे ते काढण्याची गरज आहे. तर आपल्याला चांगल्या प्रकारे जीवन सुंदर करता येईल. सर 80वा वाढदिवस आहे आज तुमचा जन्मदिवस. 80 वर्ष म्हणजे 81वा वाढदिवस आहे. अच्छा हो 81वा वाढदिवस आणि 80 वर्षाचे आपण झाले आहात. प्रदीर्घ कालखंड 80 वर्षाचा आहे. माणसाला म्हणूया की निवृत्त झाल्यानंतर माणसं मनाने निवृत्त होतात. मग त्यांना काय संध्याकाळच्या सावल्या भेडसावायला लागतात. मग त्यांना असं वाटतं की आता आयुष्यात करण्यासारखं काही उरलं नाही. अशा जीवांना की त्यांना वाटतं की आता आपण खरोखर मनाने सुद्धा निवृत्त झालो. काय सांगाल सर त्याबद्दल? पहिली गोष्ट तर अशी आहे की तुझा जो शब्द आहे 81वा वाढदिवस म्हणजे प्रदीर्घ आयुष्य असं तू म्हटलं. प्रदीर्घ आयुष्य यासाठी जरा काही वर्षे तुला वाट लागली आहे हा शब्द उच्चारायसाठी. उपनिषदातला एक सुभाषित आहे कुर्वन्ने वेह कर्मानी जी विषय शतम समा. अरे उपनिषदाने सांग. मी म्हटलं की शब्द प्रामाण्य नका पाळू पण जे चांगलं आहे ते घे. त्याच्यात म्हटलं आहे की कर्म करीत करीत 100 वर्षे जगण्याची अपेक्षा करावी. अर्थात कर्म करीत करीत म्हणजे चांगलं कर्म करीत करीत 100 वर्षे जगण्याची अपेक्षा. तेव्हा 100व्या किंवा 100 वर्षे पूर्ण होताना मग तू म्हणशील की सर आता प्रदीर्घ आयुष्य. हे प्रदीर्घ आयुष्य याच्यामध्ये म्हणजे आपल्या कृतीतूनच काहीतरी असं ते असं समाजामध्ये विखरत असते आणि आपल्यालाही ऊर्जा मिळते. मला आठवते की बा थोडस विषय वगैरे थोडेसे आपण पसाराही होऊ शकतो पण सांगतो 2000 काहीतरी 2 मध्ये आमच्या मनात कल्पना आली. जसा तुमच्या मनामध्ये कल्पना आली सरांचा असा कार्यक्रम करा. मला वाटते मला आनंद झाला मला ऊर्जा मिळाली. तुमची कमी नाही झाली तुमची वाटली. आम्हाला त्यावेळेस असं वाटलं की बाप
पण हाच वेळ आपल्या गळ्यात अनेकदा पडतात, पडलेत. त्यातल्या वेळेला आम्ही प्राध्यापकांच्या पण विशेष शिक्षकांच्या राजकारणातल्या लोकांच्या गळ्यातले हार वेगळे असतात. पण मग खेड्यातला जो ढोरं चालणार आहे ढोरकी, त्याच्या गळ्यात कधी हार पडेल? गावातले जे असे वृद्ध आहेत, शेतकरी, कामकरी, पुरुषच नाही, माया बहिणी देखील, आम्ही त्याची एक यादी केली गावातल्या आमच्या मंडळीची यादी. आणि एक वृद्धांचा सन्मान सोहळा असा आम्ही कार्यक्रम केला. या सर्व ऊर्जा देणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतो. वृद्धांचा ग्रामस्थ वृद्धांचा सन्मान सोहळा, जरा चांगली प्रतिष्ठित माणसं बोलावली, हार आणले, गठ्ठा भरून शाली नेले, श्रीफळ नेले, गावातल्या विठ्ठल मंदिरासमोर छान समारंभ केला. आणि त्याच्यामध्ये मग गावातले 75 80 असे वयाच्या लोकांना नाव घेतले, त्यांच्यात नाव उच्चार करून त्याचं थोडीशी गुणवैशिष्ट्य सांगून त्यांना हार घातला. त्याच्या मुखावरचं हास्य केवढी ऊर्जा देणार. आमचा ढोरकी होता खटल्या कसली गोष्ट आहे, वाडाभर गायभर. ढोरकी होता इब्राहिम चाचा, इब्राहिम चाचा, आम्ही चाचाच म्हणायचो. त्याच्या गळ्यात हात पडला. काय आनंद झाला असेल त्याला. हे करू शकतो आपण आता, नवीन तू म्हटलं किंवा काय कसं करता येईल, करू शकतो ना आपण. एक फकीर बुवा यायचा दररोज घरी. आता ओम माय आठवण त्याच्यावर जगायचं, त्याच्या गळ्यात हात पडला. मग आमच्या गावातल्या आमच्या माया वगैरे ज्या, मग ते कोणी सांबार असेल, कोणी महार म्हणजे पूर्वाश्रमीचे बौद्ध असेल, कोणी कुणबी असेल, मग कोणी पाटील बी असेल, असे जे होते. मग ते बाकीचं नाही पाहायचं, त्याच्या जीवनात आनंद करायचा. आम्ही हा कार्यक्रम केला. काही वर्षापूर्वी आमच्या मनात विचार आला किंवा आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांनी खूप काही दिलं. तुम्ही आता तेच करून राहिला. आपल्याला खूप काहीतरी शिक्षकांनी दिलं, काहीतरी कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या तालुक्यातले, मुख्यतः तालुक्याचे बाहेरच्या काही जिल्ह्यावरच्या लोकांनी जे जे माहीत होत्या, त्याच्या व्यतिरिक्त लोक नसतात असं नाही, परंतु शेवटी काही मर्यादा किंवा आपल्याशी संबंधात वगैरे किंवा इतर लोकांशी संबंधित इतर लोक सांगतील चांगले शिक्षक ते 25 लोकांची आम्ही यादी केली. त्या 25 लोकांचा म्हणजे कोणी 80 वर्षाचं होतं, कोणी 82 वर्षाचं होतं, कोणी 75 वर्षाचं होतं. त्या लोकांना बोलावलं, चांगल्या लोकांकडून, चांगल्या लोकांकडून, सन्माननीय लोकांकडून. काय भारतातल्या 25 कृषी शास्त्रज्ञांमधला एक कृषी शास्त्रज्ञ याच्या हातून, एक आध्यात्मिक क्षेत्रातला संत अभ्यासक त्याच्या हातून त्यांना शाल श्रीफळ दिले. नुसतं शाल श्रीफळ नाही दिलं, एक सन्मान पत्र प्रेम करून दिलं. आनंद आहे. तर हे असं काहीतरी आपण जगत आलो की आपलं आयुष्य वाढते असं मला वाटतं. आयुष्य वाढते कारण मग आपल्यात नेहमीच प्रसन्नता. जेव्हा आपण ती प्रसन्नता व्यक्त करतो त्यावेळेस ती पुन्हा फिरून आपल्याकडे येते.
फिरून येते ना. आणि म्हणून आता कसं जगायचं हे आपण आपल्याशी थोडंसं विचारपूर्वक झालं पाहिजे. आणि विद्यार्थी वगैरे आता आणखी विद्यार्थ्यांना नाही. तर सर, आपल्या आजच्या जन्मदिनानिमित्त आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना माणसाला अनेक क्षण आठवतात, प्रसंग आठवतात आणि ते इतरांसोबत वाटून घेतानाही माणसाला आनंद होतो. जाता जाता आपण काय संदेश द्याल आपल्या विद्यार्थ्यांना? वेळ झाला. जाता जाता CD देशमुखांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. ते त्यांच्या गावाला धरणाचं भूमिपूजन करायला तो समारंभ आटोपला आणि एक चिमुरडी आली की सही द्या, वही समोर केली. काय दिलं त्यांनी? 3 शब्द: घेण्यापेक्षा देणे बरे चांगले, घेण्यापेक्षा देणे चांगले. त्या चिमुरडीनं जेव्हा तिला चांगलं समजायला लागलं असेल तेव्हा काहीतरी तिच्यात उतरलं असेल. तेव्हा घेण्यापेक्षा देणे बरे. त्या अनेकांच्या देण्यातून आता उल्लेख नाही करू शकत, त्या अनेकांच्या देण्यातून या ठिकाणचं आमचं अनेक प्रकारचं कार्य, इथलं काय, मलकापूरचं काय, गावचं काय, हे उभं झालं. आणि म्हणून अशा भावनेनं जगलं, अशा विचाराने जगलं तर माणसाच्या आयुष्यामध्ये काही चांगलं करता येते, भरभरून करता येते, स्वतःला करता येते आणि आपल्या सोबतच्या इतरांनाही ऊर्जा मिळते आणि मग तेही तसंच करू शकतात. आणि त्याचीच ही गरज आहे. सर, इथे मला खरोखर त्यावेळी आठवतात की इवलेचे रोप लावी येणे दावी, तयाचा वेलू गेला गगनापुरी. तुम्ही जे एक रोपटं लावलंय यवतमाळमध्ये, ही संस्था तुम्ही चालवत आहे, अनेक विद्यार्थी तुमच्या तालिमीत तयार झाले, याचा आज वटवृक्ष झालेला आहे आणि त्याची छाया निरंतर सगळ्या विद्यार्थ्यांना मिळत आहे. तुम्ही असेच आम्हाला आशीर्वादाच्या रूपात लाभत राहावे, तुमची अशीच प्रेमाची छाया आमच्यावर पडत राहावी, तुमचं मार्गदर्शन लाभत राहावं ही अपेक्षा करते. आपण बोलण्यात आपले अनुभव सगळ्यांसोबत वाटून घेतले, तर तुमचे आभार मानते. नमस्कार. खूप सांगायचं असलं, बोलायचं असलं तरी कुठेतरी मर्यादा आहे. म्हणून खूप काहीतरी सांगता सांगता थांबावं लागतं. तसं थांबतोय. प्रकट